श्री गुरुचरित्र अध्याय 38 गणेशान महानामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे कृपेसी म्हणून चरणी लागला सिद्ध म्हणे नामधारकासी तू जय जय मज पुससी संतोष होतो आम्हासी गुरुचरित्र आठविता नित्य समाराधन देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आराणुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विजाला परियसी असे काश्यप गोत्रेसी नामतया भास्कर ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन उठवितात तया ब्राह्मण भोजन करी म्हणून या संकल्प करुणी तो ब्राह्मण श्री गुरुसी भिक्षा करवी करवीन आपण सर्व सोपस्कार घेऊन आला होता परियेसा त्रिवर्गाच्या पुरते देखा सर्व असे तंदूल कणिक वरकड त्या प्रमाणिक सोपस्कार असे त्यापासी भोजन करिता झाला निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपली उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची तयासी भक्ते ती आराधनेसी आराणुक नसे त्यासी नित्य जेवी समाराधनी समस्त त्यासी हासती पहा हो समाराधनेची आयती घेऊन आला असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी मास तीन क्रमिल्यावरी समस्त मिळवणी द्विजवरी परिहास करीती अपारी श्री गुरुमूर्ती ऐकिले बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावयासी स्वयंपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकोनी श्री गुरुच्या बोला संतोषा पारद्विजा झाला चरणावरी माथा ठेविला हर्षे गेला आयतीसी आणिले द्वय शेरघृत शाखा दोन्ही त्या पुरत स्नान करून शुचिरभूत स्वयंपाक केला तयेवेळी समस्त ब्राह्मण तयेवेळी मिळून आले श्री गुरुजवळी म्हणती आजी आमची पाळी अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवितो मिष्टान्न कैचा हा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणते द्विजांसी नका जाऊ घरांसी शीघ्र जावे आंघोळीसी येथेची जेव्हा तुम्ही आज समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलली त्या ब्राह्मणासी शीघ्र करी गा होईल निशी ब्राह्मण आकार सांगितले स्वयंपाक झाला तत्क्षण सांगत असे श्री गुरु ब्राह्मण निरोप देती जा धावून श्री गुरुसी सांगत असे श्री गुरुसी ब्राह्मण निरोप देती जा धावून ब्राह्मण समजता पाचारी ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक व्हावया होईल निशी तुवा शीघ्र श्री गुरुशी भिक्षा करावी जाय वेगी ऐसे ऐकोनी तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण ब्राह्मण नाही येती ऐसे म्हणे आपण जेव अपरात्री श्री गुरु म्हणती तयासी नेम असे आजी आम्हासी सहपंक्तीने ब्राह्मणांसी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणांसहित आम्हासी जेऊ वाढी घे तू परियेसी जरी अंगीकार न करीसी न जेऊ तुझ्या घरी आम्ही ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी जो निरोप द्याला आपणासी तोच निरोप माझे शिरसी ब्राह्मणांसहित जेऊ घालीन ब्राह्मण मनी विचारी श्री गुरु असती पुरुषावतारी नकळे बोले कवणे परी आपले वाक्य सत्य करीला मग काय करीतो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला श्री गुरु आणि शिष्यासी निरोपिती जावे गेसी बोलावणी आणि ब्राह्मणांसी भोजन करा म्हणून शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करावे गेसी जेव्हा आज सह कुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तत्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणांची विनंती करावी तू आयसी तुम्ही यावे कुटुंबेसी आपण करीतो आराधना श्री गुरुचा निरोप घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण द्विज म्हणती त्या सहासन काय जेव्हा म्हणतो सामा वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हे का बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करीता झाला उपचारे मनपूर्वक भरी करी भक्ती बरवी केली मंगलारती तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे स्वयंपाक आणून आपणाजवळ ठेवी म्हणती तयवेळी आणून या तत्काळी श्री गुरु जवळ ठेविला श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमचे वस्त्र घेऊन अन्नासी झाकोनी ठेव्या महापाशी म्हणून वस्त्र देती तयवेळी झाकिले वस्त्र अन्नावरी कमंडल उदक घेऊन करी श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोनी तयवेळी बोलावणी म्हणती ब्राह्मणासी उघडू नको अन्नासी काढून नेवणी समस्तांसी वाढी वेगी म्हणून या तूप घालून घटात ओतुनी घे आणि कात वाढी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी वाढू लागा या द्विजासी आणि उठिले गहुवसी वाढू लागले तये वेळी भरवणी नेती जितके अन्न पुनः मागुती परिपूर्ण घृत भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री गुरुसी जेविताती अतिहर्षी द्विजवर पुसत असे घृत असे आपुले करी वाढीत असे महापुरी विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी जेविलो तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त क्षाल न करीती मुखा उच्छिष्टे काढीती तात्काळिता आश्चर्य म्हणती तयेवेळी तांबुलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलावणी तयांसी बोलावा म्हणती आपुले कलत्र पुत्रांसी समस्त योनी जेवेतील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित
शूद्रादी ग्राम लोक बोलवा त्यांचे स्त्रियां पुत्रांसहित बोलवे शीघ्र असे म्हणत पाचारिता आले समस्त जेवणी गेले त्यावेळी श्री गुरु पुसती ब्राह्मणांसी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी असे अत्यंत आहे ती उरले बोलावया त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यांसी जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती श्री गुरुनायक डांगोरा पिटा ग्रामात कोणी असती क्षुधाक्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामित वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियसी मग निरोपित त्या द्विजांसी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोप भोजन केले मागुती जाऊन अन्न पाहिले आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु म्हणती तयासी घेऊन जावे अन्न त्वरितेसी घालावे जळात जळचरांसी तृप्त होती तेही जीव इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त जाहले तटस देखील अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित 40 सहस्त्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष परिपूर्णी श्री नृसिंह सरस्वती नर दिसतो दंडधारी सत्य त्रैमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेक अपार चरित्रता अमित हो सांगता क्षितिवरी समस्त दैवते तयांचे नेवे सामर्थ्य इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुः सहस्त्र भोजनम नाम 38 तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव